नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांना पुणे शहरात विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांना जनमित्र फाउंडेशन आणि राघवेंद्र बापू मानकर फाउंडेशनच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडईतील टिळक पुतळ्याजवळ महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शशीदल यांच्या हस्ते कर्नल महाडिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी असंख्य पुणेकरांनी महाडिक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी रांगोळी काढून आणि मेणबत्त्या लावून महाडिक यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राघवेंद्र मानकर, विराज तावरे, बाळा जगताप, दादा मोरे, दिनेश शिर्के आदींसह पुणेकर नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंग, हिंजय हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे. मेणबत्त्या लावायला सरांच्या सुरुवात करा. दादा एक मिनिट सर ज्या ज्या नागरिकांना या ठिकाणी आदरांजली मानवंदना द्यायची त्यांनी देशभक्तीपर गाण्याची जी कॅसेट होती ती पुन्हा एकदा प्ले करा. एक छोटंसं स्वरूप आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. श्रीनगरच्या कुपवाडा हाजी नाका जंगलामध्ये दहशतवाद्यांशी लढताना ज्यांना वीर मरण आलं, दहशतवादी गेले 8 दिवस झालं तिथं थैमान घातला होता, त्यांना 41 रायफल बटालियननी घेरलं आणि 8 दिवसानंतर त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी ट्रेस आउट केलं. कर्नल संतोष महाडिक हे सगळं लीड करत होते. अतिशय धडाडीनं धाडसानं त्यांनी त्या जंगलामध्ये घेतलं. जंगलाचा एरिया हा पूर्ण अतिरेक्यांना त्यांच्या दृष्टीनं अतिशय सेफ होता. अशा घनदाट जंगलामध्ये संतोष महाडिक शिरले, त्यांची बटालियन शिरली. त्यांनी दुवादार त्या ठिकाणी जाबाज असं युद्ध लढलं. गोळ्यांचा पाऊस त्या ठिकाणी अतिरेक्यांवर पाडला. अतिरेकी प्रचंड मागे सरकले आणि त्या ठिकाणी त्यांनी कब्जा घेणार त्यावेळेस अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या या कर्नलला, कॅप्टनला त्या ठिकाणी वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या बटालियननी आपल्या नेतृत्वाला ज्यावेळेस वीरगती प्राप्त झाली हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस अख्खं बटालियन अतिरेक्यांवर तुटून पडलं आणि अख्ख्या अतिरेक्यांचा खात्मा त्यांनी त्या ठिकाणी केला. एका नेतृत्वाचं बलिदान त्यांनी व्यर्थ होऊन दिलं नाही आणि सगळ्या अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं काम या बटालियनने केलं. संतोष महाडिकांचं बलिदान हे कदापि त्या बटालियननी व्यर्थ होऊन दिलं नाही आणि आता ज्यावेळेस त्यांचं पार्थिव श्रीनगरवरनं दिल्लीवरनं
पुण्यामध्ये आलं. त्या ठिकाणी स्वतः संरक्षण मंत्री, देशातील अनेक नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मला सांगायला या ठिकाणी प्रचंड अभिमानानं छाती भरून येते की या वीर पुत्रासाठी आज साताऱ्यातल्या प्रत्येक घरामध्ये रांगोळ्या घातल्या होत्या, प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी फुलांच्या पायगड्या रस्त्यावरून अंतरल्या होत्या. एक वीर ज्यावेळेस आपला भारत मातेसाठी बलिदान देतो, एक प्रचंड असं देशभक्तीचं स्फुल्लिंग आपल्या मनामध्ये हा वीर पेटून गेलेला आहे. एक योद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे, परंतु यांचं बलिदान व्यर्थ न होण्यासाठी जनमित्र फाउंडेशन या ठिकाणी एक छोटेखानी आम्ही रांगोळी काढली आणि सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं. सगळेजण या ठिकाणी इतक्या उत्स्फूर्तपणे आले. मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आज त्यांच्या देहाला त्या ठिकाणी अग्नी दिला जात होता, त्यांची छोटीशी मुलगी, छोटीशी 4 वर्षाची चिमुरडी त्या ठिकाणी आली आणि त्या चिमुरडीने आपल्या या पित्याला ज्यावेळेस सॅल्यूट दिला, त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश त्या ठिकाणी भावुक झाला, रडला. अक्षरशः अख्खा सह्याद्री त्या ठिकाणी गहिवरला. इतकं वीर बलिदान या ठिकाणी दिलं. मगाचपासून आम्ही सर या ठिकाणी आलेले आहेत. क्रांतिकारकांच्या नावाने ओळखल्या जाणारा या जागेवर आज या ठिकाणी शहीद कर्नल संतोष महाडिक यांना आपण एक छोटासा आपल्या पुणेकरांच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले शशीधर सर, उपस्थित सर्व पुणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण जसं विराज तावरेंनी आता सांगितलं तर त्यांना आपण एक मान वंदना देऊन भारत भाग्य विधाता. शिवसेना चित्रपट सेनेच्या प्रबोधनकार व्याख्यानमालेत नितीन बानगुडे पाटील यांनी दुसरे पुष्प गुंफले. व्याख्यानाला शिवसैनिकांची गर्दी झाली होती. जबाबदारी स्वीकारणाऱ्या निष्ठावंत तरुणांमुळे हे राष्ट्र उभं राहिलं. सध्या दुसऱ्यांवर जबाबदाऱ्या ढकलणारे आणि पुशरकार मांडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने देशाचं नुकसान होतं आहे. काम न करण्याची कारणे देण्यापेक्षा मिळेल ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडा, असे आव्हान शिवसेना उपनेते व शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केलं. शिवसेना चित्रपट सेनेतर्फे आयोजित प्रबोधनकार व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प नितीन बानगुडे पाटील यांनी वाहिलं. यावेळी ते मावळ्यांची निष्ठा या विषयावर बोलत होते. शिवसेना सचिव व चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग, शहप्रमुख विनायक निमन, चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस कीर्ती पाठक, दैनिक सामना नॅशनल हेड दीपक शिंदे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचाच साक्ष असणारा हा शनिवारवाडा आणि या शनिवारवाड्याच्या समोर एक विचारांची शिदोरी घेण्यासाठी, नवीन विचारातून परिवर्तन आणि समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक मैफिल म्हणजेच ही व्याख्यान केली. सरस्वतीचं ज्ञान मिळता मिळता स्वतःच्या अन्याय अत्याचाराची जाणीव होऊन उत्सवाच्या 9 दिवसामध्ये व्याख्यानमाला झाली. नवरात्रोत्सवात व्याख्यानमाला सुरू करणारे प्रबोधनकार ठाकरे आज त्यांच्याच नावानं शनिवार वाड्यावर ही प्रबोधनकार ठाकरे व्याख्यानमाला सुरू होती. आपल्या सडेतोड लिखाणानं ज्यांनी विचारांची वादळं निर्माण केली आणि भल्या भल्याची सिंहासनं ज्यांनी उद्ध्वस्त केली, अशा विचारांचा वारसा घेऊन चाललेली ही व्याख्यानमाला शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये करण्यात आलेली ही व्याख्यानमाला खरं तर बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकातली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. खरं तर देहयष्टी किरकोळ, उंची मध्यम, पण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या शिखराची उंची मात्र अमाप गाठली आणि त्यांनी महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे तो विचार वारसा पुढे नेत आज शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल करताना शिवसेनेला खऱ्या अर्थानं सुवर्ण युग निर्माण करून देणारे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनेचं संघटन त्याच ताकदीने उभारणारे आदित्य साहेब आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं खरं तर ही सगळी ज्योत पेटवणारे चित्रपट सेनेचे अध्यक्ष, त्या 5 वर्षाच्या मुलाला सांगितलं की पाकिस्तानी टीम आता भारतामध्ये क्रिकेट खेळायला येते, तुझ्या बापाच्या मृत्यूचं दुःख तू विसरशील का? खऱ्या अर्थानं सुवर्ण युग निर्माण करून देणारे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,
युवा सेनेचं संघटन त्याच ताकदीने उभारणारे आदित्य साहेब आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं खरं तर ही सगळी ज्योत पेटवणारे चित्रपट सेनेचे अध्यक्ष त्या 5 वर्षाच्या मुलाला सांगितलं की पाकिस्तानी टीम आता भारतामध्ये क्रिकेट खेळायला येते, तुझ्या बापाच्या मृत्यूचं दुःख तू विसरशील का? काय उत्तर देणार आहोत आम्ही? असे किती बडी किती खर्ची घालवायचे? शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मर मिटने वालों का बाकी यही निशा होगा। राष्ट्रनिष्ठांची आमच्याकडे कमतरता नाही, राष्ट्रभक्तांची आमच्याकडे उणीव नाही। महाराष्ट्राच्या मातीमध्ये तेच तर पेरलं जातं। जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होतच नाही, मेल्यावरच इथले आयुष्य सुरू होतात। हा सगळ्यात मोठा इथला इतिहास आहे। ही वस्तुस्थिती तो महाराष्ट्र, हा महाराष्ट्र मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलेतराचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, माती धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरातून पेटणारा महाराष्ट्र, जगदंबा उरातून घोंगवणारा वादळासारखा तुफानात बरसत जाणारा माझ्या शुभांचा महाराष्ट्र। महाराष्ट्र सातत्यानं संघर्षच करत आलाय, संघर्षच करत राहिलाय, संघर्षच करत राहणार का? हा सगळ्यात मोठा विषय आहे। मराठी वन अनाथ व्हायची वेळ आली त्यावेळी शिवसेना प्रमुखांच्या माध्यमाने शिवसेना मराठी माणसांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिली। हिंदुत्व अनाथ व्हायची वेळ आली, शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असा नारा देत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे ठाम उभा राहायचा प्रयत्न केला। आमचं देशप्रेम सातत्यानं असं ओसंडतच असतं। ही निष्ठा नेमकी जन्माला आली कुठून? ही निष्ठा नेमकी आमच्या उरामध्ये अशी तयार झाली कुठून? इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधीतरी हातात घ्या, तो पाण्यात टाका, त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल। आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही, या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा तो सह्याद्री अस्माराशी उंची गाठत गेला। हे सगळं इथं आहे। हा पराक्रम, हे शौर्य, हे धैर्य, तो अभिमान, तो स्वाभिमान इथल्या पत्थरामध्ये चिऱ्यामध्ये अजूनही तसाच वास्तव्य करतोय, तसाच। मी परवा तो पुण्यात एका किल्ले स्पर्धांचं उद्घाटन होतं। माझ्या आधी बोलणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की मी परवा राजस्थानमध्ये गेलो, आहा काय तिकडचे गड, काय तिकडचे कोट, त्या उत्तरेतले महाल, अहो जसाच्या तसे काय जपलेत, काय ठेवलेत त्यांनी। तो आग्र्याचा ताजमहाल जसाच्या तसा, तो दिल्लीचा लाल किल्ला, अहो काय जपलाय, काय ठेवलाय अगदी जसाच्या तसा। मला वाईट वाटलं, मला रागही आला। तो पुढे म्हणाला त्यांचं सगळं जसाच्या तसं आणि आमच्या महाराष्ट्रात सगळं ढासळलंय, सगळं कोसळलंय, खंत दाटली। आणि बोलताना मी म्हटलं खरं आहे तुमचं, त्या राजस्थानामधले गड जसे आहेत तसे आहेत, त्या उत्तरेतले महल तेही जसाच्या तसे आहेत, तो आग्र्याचा ताजमहल तोही जसाच्या तसा आहे, तो दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाच्या तसा आहे, आणि आमच्या महाराष्ट्रातलं सगळं ढासळलंय मान्य आहे। पण त्यांचं तसं का आहे आणि आमचं असं काय माहितीये? त्यांचं तसं आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या। आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या फाकवल्या। ये लढ अहो त्यांच्या महालांमध्ये फक्त नुपुरांचे झनत्कार आणि पैंजनाचे स्वर निनादलेत। माझ्या गडकोटाच्या भिंतीमधनं हर हर महादेवचे जागर झालेत, त्यांच्या भिंतीमधनं मद्याचे प्रवाह वाहिलेत, माझ्या भिंतीमधनं रक्ताचे पाठ धावलेत। अभिमान आहे मला, माझ्या घराचा बुरून ढासळलाय, हो ढासळलाय। स्वातंत्र्याचं रक्षण करताना तोफेचा गोळा खाऊन ढासळलाय, माझ्या किल्ल्याची तटबंदी कोसळली, हो मान्य आहे। स्वराज्याचं रक्षण करताना ढासळली, ते अभिमान आहे मला। माझी माणसं सुद्धा अशीच ढासळलीत, खर्ची पडलीत, कोसळत राहिलीत, अभिमान आहे मला। हे सारं त्या एका निष्ठेपोटी, राष्ट्रावरच्या, देशावरच्या, मातीवरच्या, भूमीवरच्या या निष्ठेपोटी। ही निष्ठा तुमच्या थांबण्यामागनं असं सतत वाहते, सातत्यानं वाहते। आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स।
तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ऊसाच्या FRP बाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मत सरकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ऊसाच्या FRP बाबत पुण्यातील साखर संकुलमध्ये सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि शेतकरी संघटना यांच्यात बैठक फिसकटली. FRP बाबत निर्णय येत्या 8 दिवसात ठरवणार जाणार असल्याचं मत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. गडीप हंगाम सुरू होण्याअगोदर सरकारने FRP बाबत योग्य ती भूमिका मांडावी. काही साखर कारखाने FRP नुसार दर द्यायला तयार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय राज्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत बिले दिली नाहीत, त्यामुळे शेतकरी कर्ज फिटू शकले नाही. यावर्षी साखरेला दर मिळाल्याने साखर कारखान्यांनी FRP नुसार दर देण्यास असमर्थता दर्शवली. याबाबत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर संकुलमध्ये शेतकरी संघटना आणि कारखानदाराचे प्रतिनिधी यांच्या बैठक झाली. यामध्ये येत्या 8 दिवसात FRP बाबत सरकार योग्य ते निर्णय घेईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. साखर कारखानदारांनी आपल्या अडचणी सांगितल्या असल्या तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि FRP बाबत शेतकरी संघटना कोणतीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. याही वर्षी अशाच प्रकारच्या समन्वयाने पुढे जावं यासाठी साखर कारखाने आणि शेतकरी संघटना यांची एकत्र बैठक झाली. दोन्ही बाजूने आपापले आग्रह मांडले गेले. साखर कारखान्यांनी यावेळेलाही रेट साखरेचा अजून वाढलेला नसल्यामुळे FRP एकरकमी देणं कसं अवघड आहे अशी मांडणी केली आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी ह्या सगळ्या अडचणी असून सुद्धा यावर मार्ग काढत शेतकऱ्याला FRP एकरकमी मिळाली पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका मांडली. या सगळ्या चर्चेतून शेवटी असा निर्णय झालेला आहे की येत्या 8 दिवसामध्ये FRP एकरकमी देण्यासाठी जे प्रस्ताव समोर आलेले आहेत त्या प्रस्तावावर सरकार वर्क करेल, म्हणजे नुसता विचार करेल असं नाही, काम करेल आणि येत्या आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांना FRP एकरकमी मिळाली पाहिजे, साखर कारखान्यांना देण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. यासाठी काय करता येईल असा विचार सरकार करेल. साधारणतः या बैठकीमध्ये साखर कारखान्यांनी त्यांची अडचण मांडली, आम्ही आमची भूमिका मांडली. ही FRP एकरकमी मिळावी या संदर्भातले निर्णय देशातल्या वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी दिलेले आहेत. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आहे, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये FRP मध्ये तुकडे करून ते 2 आणि 3 टप्प्यामध्ये घ्यायला कुणीही तयार नाही. एक तर शेतकरी पीक कर्ज काढतो, ते कर्ज वेळेवर जर नाही भरलं तर त्याला केंद्र सरकारची व्याज सवलत मिळत नाही, राज्य सरकारची व्याज सवलत मिळत नाही, शिवाय दंड व्याज मिळतं आणि थकबाकीत गेल्यानंतर नवीन कर्ज मिळत नाही. आणि एकरकमी FRP नाही मिळाली तर शेतकरी थकबाकीमध्ये 100% जाणार आणि त्यामुळे या बाबतीत आम्ही अजिबात तडजोड करायच्या मनस्थितीमध्ये नाही यावं.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज 27 महिने पूर्ण झालेत. ज्या ठिकाणी दाभोळकरांची हत्या झाली त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला निषेध व्यक्त केला जातो. दाभोळकरांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सीबीआयकडे देऊनही 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी गेला. मात्र अजूनही कुठल्याही प्रकारची तपासाला गती मिळाली नाही. सीबीआय तपासावर हमीद दाभोळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 1 वर्ष झालं पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे, तरीही पंतप्रधान वेळ देत नाही. आता विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे ते कोल्हापूर मार्च काढण्यात येणार आहे. तर दाभोळकरांच्या पत्नी शैला दाभोळकर यांनी फक्त सरकार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यामध्ये काही करू शकणार नाही. आता समाजाने विवेकांचा आवाज बुलंद करण्यासाठी बाहेर पडायला हवं असं मत यावेळी व्यक्त केलं आहे. 13 रोजी याच पुलावर सकाळी 7 वाजता मॉर्निंग वॉकला आल्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. डॉक्टर दाभोळकर हे विवेकाचा विचार सामान्य माणसापर्यंत आणि वाड्या वस्ती तांड्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्र राज्यातल्या सर्व लोकांना विवेकी बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ही चळवळ सुरू केली आणि त्यांचा विचार दाबण्याचा प्रकार या ठिकाणी याच पुलावर घडलेला आहे. त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचाही त्याच पद्धतीनं खून करण्यात आला. डॉक्टर कलबुर्गी यांचाही विचार तशाच पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे जो जो विवेकी विचार मांडेल त्यांना संपवण्याचा विचार या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यांना या शासनाची पाठिंबा आहे की काय असं शंका निर्माण होते आहे. अजूनही त्यांचे मारेकरी सापडत नाहीत, त्यांच्या पाठीमागचे सूत्रधार सापडत नाहीत आणि जे सापडले अशा पद्धतीनं ही केलं जात असतं त्याच्याबद्दलची कसून चौकशी केली जात नाही. ज्यांनी या विचाराला विरोध केलेला आहे, ज्यांनी सातत्यानं डॉक्टर दाभोळकरांना विरोध केलेला आहे, त्यांच्या कार्यक्रमांना विरोध केलेला आहे, त्यांच्याबद्दलची कसून चौकशी का केली जात नाही हा सवाल आहे. आणि खरं तर या सरकारला कुठल्याही सरकारला हिंसात्मक आंदोलन केले की लगेच त्यांचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकाचा विचार आणि विवेकी चळवळ चालवत असल्यामुळं हिंसक आंदोलन आम्ही करणार नाही, कायदा आम्ही हातात घेणार नाही. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमानं जे काही निर्देश आहेत त्या पद्धतीनं ही चळवळ काम करते आहे. आणि मग सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनाची जर दखल हे घेणार आहेत की नाही आणि किती वर्ष आणखी सातत्यानं आम्ही असा आंदोलन करीत राहावं याबद्दल शासनाने विचार केला पाहिजे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
इंदिरा गांधी जयंती निमित्त काँग्रेस भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अभिवादन केले. राज्यातील भाजप प्रणित सरकार सत्तेवर येऊन 1 वर्ष पूर्ण झालं. हे सरकार सर्व क्षेत्रात आणि आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. निवडणुकांच्या वेळी जनतेला दिलेले एकही आश्वासन ते पाळू शकले नाही. सरकारला सर्वच आघाड्यांवर नामुष्की पत्करावी लागली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या 98व्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय साजळ, उपमहापौर आबा बागुल, पालिका पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, चंद्रकांत साजळ, बाळासाहेब शिवरकर, आमदार दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, संजय बालगोडे यांच्यासह आदी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. राज्य सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यामुळे युतीच्या विरोधात 7 डिसेंबरला नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पूर्ण करण्याकरता फक्त काँग्रेसच हे करू शकते हा विश्वास आजही कायम आहे. पण ते सगळं करण्याकरता खूप परिश्रम करण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्याकरता तुम्हाला आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. जे काही नवीन प्रश्न रोज निर्माण होत आहे, महागाई आज अतिशय टोकाला चाललेली आहे. त्या शासनाने दिवाळीच्या तोंडावर आम्ही सगळ्या जीवनावश्यक वस्तू ह्या आठवड्यात आणून त्याचे भाव कमी करून किंवाच्या घोषणा केल्या होत्या. प्रत्यक्षात ते काहीच घडलं नाही. म्हणजे दसरा दिवाळी कोणाकरता होती हाच खरा प्रश्न आज सामान्य माणूस विचारावा लागलेला आहे. देशामध्ये असहिष्णुताच्या बाबतीत उल्लेख झाला. रोज नवीन प्रश्न निर्माण होत आहे. रोज जातीवाद, प्रांतवाद या मार्गात विविध परिषदेतून नवीन प्रश्न याच्याकडे आज निर्माण होत आलेला आहे. आणि शासन याच्याकडे फक्त बघायची भूमिका घेत आहे, फक्त पाहण्याची भूमिका घेत आहे. स्थानिक संस्था अडचणीमध्ये आलेल्या आहेत. सगळे सरकारचे होणारे निर्णय ते रोज सामान्य माणूस कसा अडचणीत येईल अशा पद्धतीने निर्णय होऊ लागलेले आहेत. शिक्षणाचा कालच आपण पाहिलं. शिक्षण विभागाने निर्णय का घेतला की शिक्षण क्षेत्राचं आरक्षण सुद्धा काढून टाकण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांना वेळेत दिला आहे. लोकांना सांगितलं म्हटलं त्याला जाग आणि किमान लोकांनी ज्यावेळेस आंदोलन पुकारण्याची भाषा वापरली त्यावेळेस शिक्षण क्षेत्रामधला आरक्षणाचा निर्णय काय त्याला अचानक थांबवला. म्हणजे नक्कीच आपली सर्व काम करणारे भरपूर कार्यकर्ते आहेत, पण खऱ्या अर्थाने सर्वांच्या लोकांच्या सहकार्याने आपल्याला एक जन आंदोलन या राज्यामध्ये उभं करू, देशात उभं केलं पाहिजे, राज्यात उभं केलं पाहिजे. आणि त्याकरता आपण येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाचा धडक मोर्चा येणाऱ्या 8 तारखेला आपण नागपूरमध्ये घेणार आहोत. मला मुद्दाम या ठिकाणी आवडून सांगायचं. यामध्ये आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांसहित, शेतमजुरांसहित आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी या सामान्य माणसाच्या अडचणीसंदर्भात आपला न्याय हक्काचा लढा आहे. देशातील, राज्यातील गोरगरिबांच्या बाजूने मदत करण्याची आपली भावना आहे. सगळे प्रश्न महाराष्ट्रात आज निर्माण झाले प्रवाच्या पुण्याकरता विधानसभेवर 8 तारखेला सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकत्र यावं अशी मी आव्हान आपल्या सर्वांना करतो. आणि आपण त्याच्यामध्ये सामील व्हा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी तो अधिक वेळ मी घेणार नाही. आपल्या सर्वांना पुन्हा आज इंदिराजींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलेला आहात. इंदिराजींची प्रेरणा, त्यांची आठवण घेऊन पुढच्या काळात त्यांनी जे काही आम्हाला शिक्षण दिलं, तिथे ज्या काही विचारसरणी आपल्याला अवगत करून दिलेली आहे त्याचा विसर आम्हाला पडता कामा नये. आमच्या हातून त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने भविष्यात होत राहील अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडे करून आपल्या रजा घेतो. जय हिंद. वेणू शिंदे संपादित ऋतुगंध या दिवाळी अंकाचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. राजकारण हे राजकारणापुरतेच मर्यादित असायला हवे. समाजातील इतर घटकांना त्यांची झळ पोचू देऊ नये. वैचारिक मतभेद कितीही असले तरी समाजातील विधायक उपक्रमात सहभागी होताना मात्र राजकीय अस्पृश्यता दाखवतात, असे मत अन्न व नागरिक पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. गिरीश बापट यांच्या शुभ हस्ते वेणू शिंदे संपादित ऋतुगंध या दिवाळी अंकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, आमदार मेधा कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तात्यासाहेब कदम, पवना सहकारी बँकेचे संचालक शरद काळभोर,
पुणे शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, पुणे जिल्हा विद्युत मंडळाचे सदस्य उल्हास शिंदे, दिवाळी अंकाच्या संपादिका विनू शिंदे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी हडपसर येथील घरट अनाथालय प्रकल्पातील 50 मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलं. तसेच उल्हास शिंदे यांच्या 160 प्रत्यर्थ 125 किलोची धान्य तुला यावेळी करण्यात आली. नाना शिवले, जितेंद्र गाडे, सचिन शिंदे, मेधा कुलकर्णी यांच्यासह आदींनी या आयोजनात सहभाग नोंदवला होता. आनंद देण्यासाठी म्हणून काही भेटवस्तूंचं वाटप व्हायचं आहे, असं हे आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. ऋतुगंध हा दिवाळी अंक पहिलाच असल्यामुळं असं गणेशाच्या 4 ओळींनी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. कारण पहिलाच दिवाळी अंक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. त्या आरंभाला मी असं म्हणेन, निराकार ओंकार निर्गुण रूप, निराकार ओंकार निर्गुण रूप, गणेशा तुझे रूप तेजस स्वरूप, तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप, तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप, कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप, कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. कारण जिथे गणेशाचा आशीर्वाद असतो तिथे संकल्प सिद्धीलाच जातो असं नाही, तर नवीन नवीन संकल्प निर्माण होतात आणि तेही सर्व सिद्धीला जाऊन यश हे मिळत राहतं. म्हणून त्याचे आशीर्वाद आपण घेतला. दिवाळीचा आजचा पहिला दिवस, या निमित्तानं मी असं म्हणेन की स्वागतासाठी 2 ओळीच फक्त सांगतो की मनामनांच्या अंगणातून लक्ष दीप लावू, मनामनांच्या अंगणातून लक्ष दीप लावू, क्षणहर्षाचे नववर्षाचे गीत नवे गाऊ, क्षणहर्षाचे नववर्षाचे गीत नवे गाऊ. कारण दिवाळी हा सण आपल्याला माहिती आहे, माणसांमध्ये संवाद निर्माण करणारा, स्नेहाच्या वाती मनामनात उजळवणारा आणि मनामनांचे गाभारे प्रकाशमान करणारा असा हा दीपोत्सव ज्याच्यात सुरुवात आहे. आणि योगायोग एवढा सुंदर आहे की या ठिकाणी 61व्या वाढदिवसानिमित्त उल्हासराव शिंदे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं काही मुलांना भेटवस्तूचं वाटपही करतोय, शिवाय ऋतुगंध या दिवाळी अंकाचं प्रकाशन करणार. ऋतुगंध हे नाव मला इतकं आवडलं, त्यासंबंधी विस्ताराने मी नंतर बोलीन. पण सुरुवातीला राखीताई रासकर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं स्वागत गीत त्यांनी सादर करावं. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.